आवाज आहे पण हॅलो मला मुलगा झाला काय फरक आवाज फोन येणं आवाज काय मिरवणूक काढायची आख्या गावात एकटाच नाही गावाची कोणाला जमीनच नाही अरे मागला तुला एकच झाला एका वेळेस तू बाकी प्राण्यांना कसं 12 होता घर बदलून तुला एकच झालं पार्ट पडायला लागलं टेटस उतार पडायला लागलं गाडी घेणं बंगला बांधणं हा पराक्रम नाही 42 किल्ले घेणं आणि स्वराज्य स्थापन करणं हा पराक्रम आणि फक्त दोघांच्याच कृपेनं आई तुळजाभवानी आणि आईची जाऊ ही गाडी घेणं फक्त काय विशेष ती काय विशेष गोष्ट काही म्हणून म्हणलं तुझ्या इतका येडा माणूस या गावात दुसरा तुला समजून लाख रुपये लागले तू सदस्य नाही तुला गेम केला गावाने हा काय पराक्रम आहे तरी मग समजा वाघानं भाजी मारे वाघ भाजी मारली गोष्ट आहे तरी आज कीर्तनाला घेतलं बाजूच आहे कीर्तनाला सुरुवात तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे आपलं काम थोडं नाकाट आहे लग्न म्हणजे परत नाही गाठ घेतली तरी चालेल पण कीर्तनाला पहिल्या 3 सूचना आहेत दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही तोड सोडून म्हणून यायचंच नाही लाग उभं राहायचं चांगला शपथ जोड पाहायचा मी जीव काढायचा तुम्ही सुताक पडल्यामध्ये कीर्तनाला बसायचं कीर्तनाला दुसरी सूचना आपल्या कीर्तनाला बोलवलं बोललं तरच कळेल नाही तर काहीच कळलं पहिलंच काही कळलं नाही पुढे आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका जर आनंदात असली तर जाग्यावर विचारायची ओपन चॅलेंज कुणालाही आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा मी 2 महिन्याला उत्तर देणार पुस्तक उलटे पालटे करून देणार पण द्या पण मी गेलो बोंबलायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय सबंध आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी आम्ही हे कीर्तन करायचं का आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे आम्ही काही कीर्तन करायचं आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कमर बांधायची आमचा बाप पांडुरंग आहे आमची आई रुक्मिणी आहे बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन आपण कोण आहे तू आपण करणं वाक्य ऐकायचं का अरे बाहुली आपण आहे पण दुरी कट्यावर उभे आहे आपण बाहुले खेळ आहे आपला बाहुल्याचा एक गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं इस्टेट कमवणं खेळ आहे पण त्या खेळाची सूत्र कट्यावर उभे आहे आणि दुरी त्याच्या हातात आहे ठरला तर दुरी मध्येच कापली जाईल ठरला तर दुरी निम्म्यापर्यंत नेली जाईल आणि ठरला तर दुरी शेवटपर्यंत टिकेल हे त्याच्या हातात आहे आपल्या हातात काय आपण फक्त छाताला हात लावून बोलणारी माणसं आहे का आपल्याकडे काय आहे 4 धागे 6 पंप 9 बार म्हणजे श्रीमंती का 2-4 कारखाने 5-7 बँका म्हणजे काय श्रीमंती का ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला तू डबरी कडून येतो पण रजी प्याला म्हणजे तू काय गावाचा भाग झाला का काय तुमच्या जरा डोकं खाजून कीर्तन ऐका म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे मी बोललो ते नेमकं राहतं आणि माझ्या बोकांडी बसत याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि माझा कार्यक्रम झाल्याशिवाय मी बोंबलत होतो 31 वर्षापूर्वी तुम्हाला मजूर गाडीवर आणा मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला येताना पैसे दिले मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गावकारभारी होती 25% ग्रामपंचायत सदस्यांना सहीच येत नाही
मी बोलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. इथं तिघ जण आहे. मी बोलत होतो पोरी पळून जातील. मी बोलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायकोच पुढे 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली. 3 लाख. गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोघांची बाजारात गाठ पडली. हल्ला मार्या. तर म्हणायचं माझे हे बोंबलत होतो मी तुम्हाला. खरंय का खोटं? अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती. मी याला आहे पण इतका. याच कारण सांगतो मला तुम्हाला. कारण जरा बारीक आहे का? 20% लोक फक्त सध्या पुण्य करतात, 80% लोक पाप करतात. तुमचं काय म्हणत? तुळशीला पाणी घालणारी एखादी आजीबाई आहे, गाईला पाणी पाजणारी एखादी आजीबाई आहे, आणि दरवाजातल्या वारकऱ्याला चहा देणारी आजीबाई आहे. म्हणून खरं जागेवर आहे. तुमचं काय मत आहे? अजून सत्याला वर्गणी देणारे लोक आहेत, दिंडीला मदत करणारे लोक आहेत, आणि अजून देवळात दोघं का होईना हरिपाठ करतात, आणि गावात 25 लोक होईना पण एकादश करतात. म्हणून धर्म जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? आणि त्याच पुण्यावर हे जग तरलंय. घर कसे असू द्या, बिचारी आजी आहे घरात, पण विठ्ठल विठ्ठल म्हणते, राम राम म्हणते, पाहुण्याला पाणी देतात. अजून म्हाताऱ्या माणसांची सेवा करणारी थोडी कुटुंब आहेत, वडिलांना मान देणारी लोक आहेत. त्यांच्यावरच हे जग चाललंय. तुमचं काय म्हणत? विदुरासारखा पुण्यवान जोपर्यंत नगरीत होता तोपर्यंत महाभारतात काहीच नव्हतं झालं. पण विदुर नगरीच्या बाहेर गेला, सगळा कार्यक्रम उलटा झाला. कुणीतरी कुणाच्या तरी पुण्यावर जगतोय हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं बा कलियुग आलंय, आम्ही मोबाईल वापरतोय, स्टेटस आहे, इंस्टाग्राम आहे, आम्ही शहाणे. चुकीचा भ्रम आहे तुमचा. फाटक्या धोत्रातल्या बापाचा 9 सालीतल्या आईचा आशीर्वाद आहे, हा छत्रपतीचा आशीर्वाद आहे. म्हणून महाराष्ट्रातली जनता सुखी आहे. आणि आज एका छत्रपतीने उभा महाराष्ट्र सुखी केलाय. हा इतिहास आपल्याकडे काय काहीच नाही. आणि पाप्यांची संख्या वाढल्यामुळं पुण्यवान माणसाला त्रास झाला. मला खरं का बोला बोला त्रास. आज आपल्या विचारात जर छत्रपती कौतुक केलं पाहिजे तुमच्या सगळ्या मंडळीचं, तुमच्या गाववाल्यांचं. एवढी मोठी शिवजयंती, शिवजयंती नाही, हे धर्माचं काम आहे. कारण आता आपल्याला माणसं वाचवायचं नाही, आता आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आता माणसं विचारातच घेऊन तुम्ही मर्या गेली तर काय फरक पडत नाही. पण आज माणसं वाचवायची नाही, आज धर्म वाचवायचा आहे. आज संकट माणसावर नाही, धर्मावर आहे. आम्ही काही उत्तर घेतलं नाही लोकांच्या शिव्या खाण्याची. म्हणजे 31 वर्ष 101500 शिव्या दिवसभर खाणारा माणूस चालू. आज तरता येईल तुम्हाला. आज आपण माणसं फक्त कपड्यानं राहिलोय, तर माणसं नाही राहिली. मला उगाच जयंती होते, लोक एकत्र येतात, नाही तर तुम्हाला वाईट वाटेल. महिला पुरुष जरा नीट आहे का कीर्तन. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून बिकारी झाले. एक पिढी संपली. तुमचं काय म्हणणं? बोलायचं कोणी? जो बोलेल त्याची क्लिप करायची, जो बोलेल त्याची बातमी करायची, त्याचा कुठाच उठटायचा, तो परत उठलाच नाही पाहिजे. या जगात ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. खरंय का खोटंय बोला? जो मारायचं त्यालाच खरं बोलायचं. खरा बोलला स्टेटसला, खरा बोलला का संपला. आप सगळे शिवजे सैनिक तरुण पोरं निदाय कमावले. सगळे तरुण पोरं आहे का? आपल्याला एक काम करायचंय गावात. आपण मावळे छत्रपतीचे. आपली गावातली अंगणवाडी आपल्याला डिजिटल करायची आणि गावातली अंगणवाडी सुंदर बनवायची. तुमचं काय मत? शाळेतली पोरं तिथं रंगली पाहिजेत.
आणि गावातल्या सगळ्या तरुणांनी झेडपीच्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळा बंद व्हायची वेळ आहे. पटत राहिला नाही 6 पोरं 12 पोरं 2 वर्षी. हसण्यावारी नेऊ नका हो. आणि अभ्यास चांगला करा. जगातली सगळी विद्वान माणसं झेडपीच्या शाळेत तयार झालीत. आणि आजही एमपीएससीचा निकाल लागला का मागच्या महिन्यात तर सगळ्यात जास्त पास झालेली पोरं कोणत्या मिडियमची? सीबीएसईची नाही, इंग्लिश मिडियमची नाही, जिल्हा परिषदेचे. आज गावातल्या सगळ्या लोकांना सांगतो, राजकारण बाजूला ठेवा आणि गावातली शाळा चांगली बनवा. तुमचं काय? आणि हे 2 कामं जर तुम्ही केले, गावातली शाळा, तर राजकारण सोडून द्या. तो राजकारण हा विषय वेगळा आहे. हे पक्ष बिक्ष नेता बिता साहेब बीएम हे सगळं नंतर. हे नंतर साहेब कवा एकत्रच. आपण आपल्या वर्गाने मोडून घ्यायचे नाही त्यांचं ऐकून. ते एका दिवसात 3 रंग बदलतात. त्यांच्या नातीला पण आपलं जमणार, आपल्याला हे तिला गिरायक लागलं. आपल्याला फक्त एकच काम करायचे, पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पहिला धर्म, दुसरा गाव, याला छत्रपती म्हणतात. आणि म्हणून ग्रामविकास खातच मुळात छत्रपतीच आहे. त्याचे निर्मातेच छत्रपती. आपण मूर्खपणे वागवतो. कसं 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेलेत. भिकारी झाले. भिकारी तर इथे बसा. हे नको रे बसू दे. हे बसू दे. हे नको रे. भाऊ नको, तुम्ही इकडे मी करतो बरोबर. विक्षेप न करू, मजा नाही राहत. आणि आता कीर्तन तुमच्या बाहेर नाही गेलं, कीर्तन आत गेलंय. कीर्तन आत पाहिजे, बाहेर नको. बाहेर फक्त तुमच्या बारीक ऐका कीर्तन. चालेल. आज आपल्याला शाळा बनवणं हे गरजेचं आहे. तुमचं काय मत आहे? सर्वसामान्य माणसाला 60-70 हजार रुपये घालून मुलगा शिकवणं शक्यच नाहीये. नाही, कुठून शिकवणार? हा शेतकरी जो माणूस 2 एकर जमिनीवाला 4 शेळ्या 12 कोंबड्या पाडून जगवतो, तो माणूस 60-70 हजार घालणार कुठून? शक्यच नाही ना. त्याचा मुलगा गावातच चांगला बनेल, फक्त गावातले सगळे एकत्र राहिले पाहिजे. आणि तो असा बनेल का गाडी चालवण्यापेक्षा जास्त हुशार बनेल. आपल्याला 2 कामच केली पाहिजे महाराज. अंगणवाडी सुंदर केली पाहिजे महाराज. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेले, आणि 100 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. मला बोलायचं कोणी? बोलायचं नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली महाराज. आम्ही बोलतो, आमचे 31 वर्ष माझे डांबरीवर गेले. ती अंगाची केस कमी आहेत माझ्या. एवढी गावं पाहिली. माझे किती कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात. कुणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढत नाही. 80 तर दगडावर आपटा कवय आहेत. 80 भ्यावत नाही. आयुष्य गेलं डांबरीवर माझं. सगळं डांबरीवर, राहणं डांबरीवर, खाणं डांबरीवर, एका दिवशी जाणं डांबरीवर. पण आमची कीर्तन काळाची गरज आहे. तुमचं काय मत आहे? आज मला तळतळ येते महिला मंडळ. आम्ही बोलतो, आज बाप जिवंत आहे, मुलगा केला, तुम्ही काय कमवणार आयुष्यात? जरा 2 मिनिटं विचार करा. पाण्याची बाटली न विकत घेणारी माणसं आहेत आपण. अरे 5 रुपयाचे वांगे घेताना 3 पाट्यांमध्ये फिरणारी माणसं आहेत आपण. जिथं 25 पैसे वाचतील तिथं वांगे घेणारी माणसं आहेत आपण. आणि आपलाच मुलगा जर आपल्या अगोदर गेला तर आपण आयुष्यात काय कमवलं? आज 20% कुटुंबावर ही वेळ आली. त्या बापाची चूक काय? बनियन म्हणाले तर पट्टी करू घातलं. बनियन म्हणाले तर पट्टी करून घातलं, ही काय त्याची चूक आहे? तुटक्या चपलावर त्याने संसार केला, ही काय त्याची चूक आहे? आज आई जिवंत आहे, मुलगा गेला, काय कमवलं तुम्ही आयुष्यात? कमवलं काय? 3 रंगाचं लुगडं दिसली, ही काय आईची चूक झाली? स्वतःच्या गळ्यातले दागिने बुडून घर चालवणं ही चूक झाली?
म्हणजे स्वतःच्या मुलाची फी भरायची तर तिला कान आरशा पुढे केला का आणि कानातलं मोडायला हातावर काढलं आणि नवऱ्याच्या हातात मोडायला दिलं. मला नवऱ्याच्या गळ्यातल्या पाण्याचा धारा दागिन्यावर पडल्या. अगं मी शेळे बकर विकून तुला दागिने केलेत, माझे कोण होणार नाही. आई म्हणली माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला याचं काय करायचं आहे. घर करायला लागलं तर तिला रात्रभर मातीवर मुलगा घेतला आणि खांबाला पाठ लावून रात्र काढली. काय चूक आहे तुमच्या जीवनाचा विषय? तुम्ही आयुष्यात पैसा सत्ताय कमवता कुणासाठी हा प्रश्न आहे. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारे लोक आहेत आपण, पण आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. तुम्ही इस्टेट कमवली कोणासाठी? निरीक्षण करा, सांगा हे खरं का खोटं आहे. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज काय आपण करू राहिले जरा विचार करा. आपली आई 3 रंगाचं लुगडं निश्चित बांधावर जर जेवायला बसली तर लोणचं भाकरीला सोडून तिला दिवस काढले. आज तिची अवस्था काय याचा विचार करा. खाली टेबल होता तेव्हा हात होता, वरून गुरुजी मारत होता. आज गुरुजी मारू शकत नाही. मारलं जर गावातल्या पुढाऱ्याला कळलं तर तो टेस्टला टाकून त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. आज गुरुजीनं मारायचं नाही, बापानं बोलायचं नाही, बापानं पोराला बोलायचं नाही, आईनं पोराच्या विरोधात कधी शब्द बोलायचा नाही. पिढी संपून टाकली तुम्ही. तुमचं काय मत आहे? आईनं म्हणायचं कुठं आपल्याला जास्त एकुलते येते. आईनं बोलायचं नाही. आईनं पोराच्या खटकाई नवऱ्याचा अपमान करायचा, पण पोराची बाजू घेऊन कधी बोलायचं नाही, नवऱ्याची बाजू घेऊन कधी बोलायचं नाही. उलट पोरगा नवरा मूर्ख ठरवायचा आणि पोरगा शहाणा समजायचा. हा प्रत्येक बाईचा धर्म झालाय. तिने पोराला म्हणायचं तुझ्या बापाचं ऐकू नको, त्याला काही कळत नाही, तो पहिल्यापासून तसा आहे हे तिनं सांगायचं. तू करतो तेच खरंय. मिसरूड नाही, मिसरूड 90 हंतय, मिशीच नाही. एवढंच एक कपडे भांड फुल पेले. 4 जण मोटरसायकल बसले. चौथं कुठं बसला असं गॅरेज तगड्या फाके. चाललं एवढं टाकलं, दोन्ही बॉल सटकले मिळालं आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकडचं प्रवचन तुला काय वांग सांगू का मी दाव्या. अरे दाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी. बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. आणि बाप जर मुला आई जर मुला शांतिविधीला जात असेल, कमवलं काय तुम्ही आयुष्यात? एक वाक्य आहे का इंदुरीकरचं वाक्य आहे, ज्याचा संसार चांगला त्याचाच परमार्थ चांगला. पुढचं वाक्य आहे काय, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नाळे संसार संपला. 80% लोकांच्या गिराईक जमिनीला गिराईक फक्त मित्रांमुळे लागलंय. तुमचं काय मत आहे? भिकारी करून टाकले मित्राने माणसं, भिकारी. मला एकही जीवलग मित्र नाही. मला जो रोज भेटत तोच मित्र. मी मोबाईल वापरत नाही, माझी परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही मला, त्याच्यामुळे मी इतका सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. महिला म्हणून सांगू तुम्हाला पाया पडून, मी भाऊ आहे, तुम्ही बहीण आहात. आजपासून आपल्या घरातली गुप्त गोष्ट किंवा मुलाचं आणि मुलीची माहिती, सुनाची माहिती शेजारच्या बाईजवळ कधी भुका बोलायचं नाही. तिला माझं नाव सांगा, कोण आहे ती पाहा तुम्ही ती, पण शेजारच्या बाईपाशी भुकायचा नाही. तिचा तो धंदा आहे. थोबाडवाशीत आपल्या घरी येतील, आपला चहा पिऊन माहिती काढून जाते. काही काय बाया बिन आंघोळीच्याच दुसरीच्या दारात सकाळी सहज आरत्या. नदी मोकळी उन्हत ना तिकडे घ्या नदीला बंद. तुला काय जागा नाही का बसायला का? तरी थोबाडवाशीत यायचं. हसण्यावर नेऊ नका. शेजारची बाई हे बा रग्गार पांड्याला भांड लागणार आहे, घर आहे. पण उद्या आपली सून आपलं इंद्रिय थकल्यावर
आपलं जगणं तिच्या हातात आहे. उद्या ती आरडल पण तिला आपल्याला पाणी देणंच आहे ना. ती शिवी देईल पण तिला कोरा का होईना पण चहा आपल्याला देणंच आहे. उद्या आपली सेवा कोण घरात कोण पाहणार आहे. मग सुनेबद्दल शेजारच्या बाईपाशी भुकायचं काय काम. सगळ्यात वाईट खोड आहे तुम्हाला सगळ्यांना वाईट. काही झळका लागल्या बोंबला आहे, काही झळका लागल्या बोंबला आहे. पण आता काय व्हायचं कधी सांगायचं नाही. तिला आजपासून सांगून टाकायचं घरी गेलो बाय माझ्या घरात यायचं नाही. मी इंद्रिकडचे कीर्तन ऐकले मला मी शिव्या खाण्याचे गेले माझा विषय. आणि हे जर तुम्ही म्हणले ना असं का बोलला महाराज तर एकच मिनिटात उत्तर सांगतो. 5च मिनिटं काही आली तर काही आयुष्यात विधवा जगावं लागलं. 5 मिनिटं म्हणतात का आली फक्त 5 मिनिटं अख्ख्या रामायणाचा खेळ करून टाकला. मला मेला नवरा जसं तरफडून मेला. रडली नाही काही रडली नाही काहीच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं नाही. का माझा गादीवर बसावा आणि तिचा वनवासाला जावा हे शेजारच्या बाईने टोचलेलं का नाही. संपलं रामायण. काय म्हणलं आज तुमच्या माझ्या घरातली भांडणं शेजारच्या बाईमुळे आहेत. तुमचं काय मत आहे. नवरा बायको भांडण होणार आणि ज्या घरात नवरा बायकोचं भांडण होत नाही ना त्यांचं एकमेकावर प्रेमच नाही. नवरा बायकोचं असं 2-4 दिवसातून एकदा भांडण झालं पाहिजे आणि एखादा दिवस बोलायचं नाही फक्त बायकोशी. मग बायको आपोआप ना पोराच्या नावावर आपल्याला शिव्या देते. ते ऐकायला बरं वाटतं मजा राहते त्याला. ती पोराच म्हणते नीटवाग आता एवढंच पोर आहे तुला जास्त झालंय जास्त तो ऐकायला आनंद आहे ना. खरंय का खोटं मला प्रेम आहे ते बाई. आणि नवरा बायकोचं भांडणच काही होत नाही. मी 25 वर्षात बायकोशी भांडण होऊन दिलं नाही. मला देणारच नाही. मी आपल्याकडे आयडिया आहे तुम्हाला सांगून टाकतो तुम्ही वापरा तेवढी. बायको भांडायच्या मूड मध्ये आली ना आपल्याला कळतंय बायको आज भांडणार आहे. कारण ज्या दिवशी बायको आपल्या अगोदर जेवते त्या दिवशी ती नक्की भांडणार. ती जेवताना खुसफटकाने ती लगेच टाकली फेकी ती झोपायला. ती आपल्याला वाटतं उपाशी झोपली दनादन गोरती तिला काही झालं नाही. तिने 1.5 भाकरं पीठ लहान नाही तिला काय झालं. हो हे आणि बायकोचं भांडण नसेल करत. तो एक आयडिया सांगतो सगळ्यांना. हे सगळ्यांना काहीच करायचं नाही. बायको भांडते बंद करायचे. बायको जर भांडायला लागली ना तर तुम्हाला एक आयडिया सांगतो तेवढीच करायची काहीच करायचं नाही. इंद्रिकड आयडिया येते. फक्त 5 मिनिटं तिच्या का पाहत राहायचं. तिचा पावर कमी होऊ द्या. ती काही पिसाळली नाही किंवा आपल्याला उचलून आपतील असं काही नाही. एक 10 मिनिटं फक्त बायको पाहत राहायचं. राहू दे भाऊ राहू दे. दहा मिनिटं पाहत बायका तयार असतात. ते कठोर नसतात. ते वरून बोलत आहे किती पण आतून प्रेम असतं. ती 10 मिनिटात नवऱ्यात चहा घेऊन येते आणि चहा पिताना आपल्याला म्हणते घ्या बामट्याची सवय लागली. बामटा चहा ते मिळाला. पोरांची लाड केल्यामुळं किती वाईट परिस्थिती झाली. पहिल्या मंडळी 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लाडानी पोरं उड्या आणतात. रे कुशीरवाणी पोरं देवाने दिली. त्यांना काय माहिती हो माझी आई विधवा झाली. काय माहिती हो त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. त्यांना काय माहिती माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी. 30 पोरं प्रेत पेटवल्यावर आईला म्हणतात आई पेटला का माझा भाव. पायी पेटला माझा भाव. पेटवलं माझ्या बाबाला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही
तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाहीये. ती पोरग घरी येत आईला म्हणत आई मेलाय माझा बाप. या 3 वर्षात तिसरीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 3 वर्ष असतानातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षामध्ये पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 4च कारण आहे: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापांनी पोरांचे केलेले लाड. पिढी संपून टाकली महाराजांनी, संपून टाकली पिढी. 10वीचा आज पेपर होता मराठीचा. 60% पोरं 10वीचेच मोटरसायकल पेपरला येतात. एकुलते एक आहे ना. आज महाराज कसायला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवडत ह्या लोकांची महाराज. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज. लुगडे विकले यांनी, बायकांची लुगडे. तळायला गेला तळाने शिकलं. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट वरणार, त्याला परत आपल्या गावात वागवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय काम. आणि आपल्याला शिवजयंती करताना हे शिकायचं आहे का 16 वर्षातला युवक जर स्वराज्याची स्थापना करू शकतो तर आपण आपलं जीवन चांगलं का बनवू शकत, का बनवू शकत का. शेवटी राजे तोफेंचा आवाज बंद होईपर्यंत समजावं का बाजी खिंडीत आहे. मोडली बोट, तोडली बोट, बोट तोडली, कोथाळा बाहेर काढला. पण आयुष्यामध्ये बस का रे, छत्रपतींना दुःख झालं नाही असं म्हणायचं तुम्हाला. राजे छत्रपतींना, तरुण मंडळी, राजे छत्रपतींना दोन्ही मुलांचं सुख जास्त दिवस मिळालं नाही मिळालं. राजारामाचा मृत्यू अवघ्या 25व्या वर्षी झाला मला. राजारामाचा मृत्यू अवघ्या 25व्या वर्षी झाला आणि राजारामांचं वय जेव्हा 25वं वर्ष होतं त्यावेळेस त्यांनी देह ठेवला. पण राजारामाच्या ज्या पत्नी होत्या महाराणी ताराराणी यांनी 26 वर्ष पती गेल्यानंतर राज्य चालवलं मला. 26 वर्ष. पण जसं इकडं बोट तोडली, इकडं दिल्लीला कसा घाम फोडला, तसा ताराराणीचं नाव ऐकलं महाराणी ताराराणीचं तरी शत्रूला घाम फुटत होता. शेवटी शत्रूच्या सुभेदाराचं वाक्य आहे, आपलं नाही. आपली लोक आपल्या माणसाला कधी चांगलं म्हणू शकत नाही. शत्रूच्या सुभेदाराचं वाक्य आहे, अनेक राण्या झाल्या असतील पण ताराराणी सारख्या पराक्रमी राण्या म्हणा. पण तुमच्या जीवनात काय दुःख आहे? तुम्हाला चांगलं वागायला झालंय काय? खून करून, मारामाऱ्या करून, दरोडे करून, चोऱ्या करून करणार काय तुम्ही? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मुक्षील तो इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो इंदुरीकर मरून द्या, ते 10 लाख खर्चाची कवा कधी खर्च. दोघांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली, एक आत गेला आणि एक मेला. वावा नांगरायचं कोणी? जो आत गेला तो बाहेर येत नाही आणि मेलाय तो उठत नाही. बैल वावरात सोडाय माणसत नाही. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांना दोघांच्या एक कानफाटी दिली आणि 50,000 घेतले. मला बरदास्त करू नका. आता एक कानफाटी जर 50,000ला बसली तरी तो आल्या म्हणला पैसे गेले पण मी त्याची जिरवली. आता काय बोलायचंय मला? किती खाली गेलोय आपण, याचा विचार करा. किती खाली जगलोय. अरे क्षणिक जीवन आहे, क्षणिक जीवन. कसं आहे तुम्ही अभ्यास करा. 3च आठवडे झाले महाराज. एका कर्तृत्ववान माणसाला आपण मुकलो एका क्षणात. एका काम करणाऱ्या माणसाला एका क्षणात आपण सगळे पाहायला मुकलो आणि काम करून घ्यायला. किती जीवन किती क्षणिक आहे.
बरं काय नव्हतं तिथं? सगळं होतं. काय वैभव नव्हतं, पैसे नव्हते, काय नव्हतं, सगळं होतं. पण एकदा हे गेल्यावर आपले डोळे गेले टीव्ही चालताना, काय आपले गुडघे गेले दिंडी निघाली. इंदुरक्याचं वाक्य ऐकायचं, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. 31 वर्षात खोटे वाक्य नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला मित्र आहे, पाजायचं बंद कर, मित्र काय. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं घेणं काय. शेवटी आपल्याला जखम झाली ती आपण काढायची आहे. आपल्या बोटाला लागलं ना रक्त आपलं निघणार आहे, शेजाऱ्यांचं नाही. आपल्याला कापलंय चालतं नाही, कापलं ना रक्त आपल्याला निघणार आहे, पाणी आपल्या डोळ्यात येणार आहे आणि वेदना अख्ख्या अंगाला होणार आहे. शेवटी कसंही वागलं तर शेवट आपल्याला करायचं आहे. कोण आपल्याला सोडवणार आहे? कोण सून सोडील? नातूस कोणाला नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काय करते? ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम बिम तुम्हाला कोण घ्यायला प्रेम करते? आणि तिला काही त्रासच नाही ना तुझ्यावर प्रेम करायला. बॅलन्स तू टाकतोय, गाडी तुझी आहे, पेट्रोल तुझे, सिम तो टाकलंय, हॉटेलिंग तू करतोय, ब्युटी पार्लरचा खर्च तू करतोय, तिला रुपया खर्च नाही. ती म्हणते तुझ्या गाडीवर बसत आणि तू मला माझ्या लग्न करतो. ती म्हणली मी एंगेज आहे. आणि मग तुझा बीपी वाढला, मजा हृदयाला माझ्या छेद गेला. अरे तुझ्या हृदयाची कवाय आग लागली, त्याचा काय छेद गेला. इश्क ही मेरी जिंदगी है, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल आहे गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं धरात ठेवा, ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, तिला बारीक फुल आहे, सूर्य फुल वापरा. अरे इंदुरीकरचं वाक्य आहे, नो मनी नो लव. नो मनी. कोण प्रेम करतं? कोणाला वेळ आहे? काही माणसं म्हणतात असं, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि मावळ्यांची ताकद कधीच कमी होऊ दिली नाही त्यांना छत्रपती म्हणतात. पैसा नसल्यावर कुत्र खात नाही. नाही होऊ नये. बऱ्याच महिलांनी पोरग सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली. कशी जिरली. तिला धाकट्या पोराचं लगीन करायला वासनच नाही. तिला विचारलं नका, नको बाई, हे नाही चालत. नवी नवरी पाहिजे तुम्ही, नवी नवरी कशी राहते, सिस्टमॅटिक राहणं बिणं, पदर बिदर, पहिले 2-4 आठवडे. नवी नवरी जर घरात आहे ते बोलत किती सिस्टमॅटिक, असं मोगाम बोलत नाही. ती एव्हा केव्हा तेव्हा कशावर टिंबली ती अडपटाची ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव वाव. आणि नवीन घरात आली ना, पदर बिदर सरकून येणार नाही. हे एकदम सिस्टमॅटिक राहणार. घर झाडणार, शेळ्यांचं पाहणार, कोंबड्यांचं पाहणार, सासऱ्याचं धोतर धुणार, सासूचं लुगडं धुणार, सगळी कामं करणार. आणि येईन त्या माणसाच्या बाया पडणार, येईन त्या माणसाच्या बाया पडणार. आपल्याला तुझी जबाई झाली. आता ती सासू गोळी, ती म्हणती जाऊ मोरबाई, मा पप्प्याचं उशीर झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली काय. मी आता म्हणलं पप्प्या देवाला सोडायला लागतो. देवानं घरानं ऐकलं, वस्तू लय चांगली मिळाली बाई. धोतर येतो, सासऱ्याचं धोतर येतो, ती भांडी कुंडी करते. आता मला थोडं मोकळ्यासारखं वाटत आहे. कोण म्हणती? सासू.
हे पहिल्या आठवड्यातलं सांगतो बरं का. आणि यंदा ती वस्तू जाऊन आली. पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का मग तिला विचारायचं काय चाललंय, काय सांगते काय ऐकते बाई. तोंड जोडाय माणूस नाही ग, तोंड जोडाय माणूस नाही. मग स्वप्नात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडन, पण बार पप्प्या कामातून गेला ग बाई. सारखं त्या पोरीच्या मागच हिंडतो. आपलं तर डोकं बंद झालं. कपाशीत आहे संगच, तुरीत आहे संगच, कांद्याच्या वावरात आहे संगच. आता तर 2-3 दिवसापासून भांडे घासू लागतो बाई. आपलं तर डोकं बंद झालं. मला असं वाटतं बाई नक्की त्या पोरीला माया पोरला काहीतरी अशा म्हणणारच माया पुढं बसल्या. पाहता काय नाही बाबा, हा नवीन खेळ आहे. हे कशाचा खेळ आहे? माझ्या विधीने पोलीस नाही का तू? किती रे तू? 8वी. सीमी का मराठी? मराठी नाही का? दगड हापाचा स्थायू तर का वायू? स्थायू. पाणी, रॉकेट, हायड्रोजन, काय नायट्रोजन. नवीन कोण येतं? तुझ्या शरीराचं कितीला आहे? नवीन 11 8. हा 4 8 आहे. सायन्सचा 4. मी अशी नजर टाकली तर त्या पोराला पोरीने धोका दिले का मिठा सांग. मी अशी नजर जरी टाकली ना हे बाई 5-6 दारू पिणार येते का मिठा सांग. मी अशी नजर जरी टाकली ना माणसं होतं नाही त्या सांगणार ते आपल्याला हेच ओळखा म्हणजे ते सुरू केलं असत. 11 8 आहे तू. हा 8 ला 4 आहे. हे 10वी होता तू गेल्या वर्षी. 6 महिने विषयात नापास झाला.
तुझा वेळ मान किती आहे? शिमिला होता की मराठी मिळवला? मराठी मिळेल ना. आवडत्या सारणीतील उभ्या रेषेला टिंबटिंब म्हणतात. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 3 मूलद्रव्याचे वर्गीकरण. प्रकरण नंबर 1 केपलर नियम. प्रकरण नंबर 2 रासायनिक अभिक्रिया. प्रकरण नंबर 3 पेरियोडिक टेबल. प्रकरण नंबर 4 चुंबकत्व. प्रकरण नंबर 5 उष्णता. 6वा पाण्याचे असंगत आचरण. तू किती आहे? 7वी सिमी का मराठी? मराठी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. वाईफ बरं काय म्हणते बाबाची बायको? बायको बोल ना काय नाही. हा तू बाबाची बायको का? आणि शाळेला तुला माणसा किती आहे? तुला हा टी शर्ट वाला किती आहे? किती आहे? हा 4थी. घड्याळाला काठी किती? घड्याळाला काठी किती? 3. सर्वसकट काम. पहिली ते 10वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या शब्दांनी लिहिला. टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. पोरांनो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? आणि तो पोऱ्या कोण आहे? पोऱ्या आवाज कमी येतोय. परश्या. आणि ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे आता? अप्पाजा करेक्ट. आणि ते आता एक नवीन आलंय ना, पैसा शिकेगा नाही. आवाज कमी येतोय. आता एक आलंय ना नवीन. आला पाटलांचा करेक्ट. जोरात सारख्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आला पाटलांचा. त्याने आवाज केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलत. तुम्ही का पागल बी नाही. माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. म्हणून मी बोललो हे खरं का खोटं आहे? नाही. महिला म्हणलं मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. थोडं मुलाबाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. यांचं काय होणार? एका साईस्टील होणार आहे, एका आईस्टाईल होणार आहे. हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे, नाही तर काय म्हणणं तू कधी वाटलं पाहिजे. हे शेतकऱ्याचा पोर कोण आहे का? 11वी वाला शेतकरी बैल आहे तुम्हाला? बैल नाही. 9वी वाला बैल आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. बैल कोणला नाही. इथं मिलिटरी उतरेल. बैल कोण नाही. कोणाला घ्यायला बैल हे तुम्हाला आहे बैल नाही. बैलाला वरची लाट किती? सोळा. घरातल्या बैलाचं सांगितलं का? घरातल्या बैलाला आहे 32. अजून 5 वर्षाने मराठी शाळेमध्ये बैलगाडी कशी असते ही लाकडाची बनवून शिकवावं लागते. गाडी कोण आहे? खरं आहे का खोटे? मग गुरुजीने लाकडाची बैलगाडी बनवायची. आणि मग गुरुजी पोरं विचारणार गुरुजीला, गुरुजी याला काय म्हणत? बैलगाडी. गुरुजी म्हणणार मग याला काय झुपत? बैल. एका गाडीला किती बैल झुपत? किती बैल झुपत?
मग गुरुजी आमच्या घरात तर एकच बहीण आहे. गुरुजी म्हणले कशावरून? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्या दोन बैलात काही. तेव्हापासून एक बैलाची गाडी निघाली. इकडून दाळक इकडून दाखल मध्ये बैल. काय म्हणा नाही नाही. अरे ज्या दिवशी छत्रपती जन्माला आले तो दिवस धन्य झाला. आणि एकनाथ महाराज म्हणतात ज्या दिवशी मला जनार्दन स्वामींनी अनुग्रह दिला माझी अवस्था काय झाली. रोज सकाळी अंघोळ झाली की देवघरात ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. फक्त देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा. ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या आणि ज्ञानेश्वरीला एकच गोष्ट रोज सांगा, आई लेकराला सांभाळ. नाहीतरी लेकराला आधार आईचाच आहे. ज्ञानेश्वरी आपली आई आहे, लेकराला सांभाळ. आणि गावातले लोक ध्यानात ठेवा, हनुमान चालीसा मंदिरात लावा. सकाळी घरांमध्ये हनुमान चालीसा म्हणत जा. आपल्या लोकांना ह्या पोरांना जर परमार्थ शिकवला नाही ते पिढी संपन्न. तुम्ही दिंड्यांचा अभ्यास करा. 500 लोकांमध्ये 6 पोरं सुद्धा दिंडीत नाही. सगळे वैतागलेला माल दिंडीमध्ये. नवीन पोरं कोणी नवीन पोरं दिंडीत कोणी यायला तयार. आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. पोरानं टाळ घेतला का मात्र उठलंच. ते पोरं म्हणलं बोलू नको, हा टाळ नाही. 2026च्या शिवजयंतीला पहिलं काम आहे, तू अंगणवाडी डिजिटल झाली पाहिजे. गावातल्या शाळेकडे गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि गावात कोणतंही काम करताना गावातली सगळी शक्ती एकत्र आली पाहिजे. सप्ताह करायचा अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. मंदिर बांधायचं अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. यात्रा करायची अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. आणि शिवजयंती करायची अख्खं गाव एकत्र आलं. आणि एकमेकांमध्ये न भांडता, ज्याला सण होत नाही ना त्याने त्या दिवशी पाहुणं जायचं पुढं. पण चालू कामाची कानखिड नाही काय. आणि पाया पडून सांगतोय, सगळे लोक समोर बोलत जा, ग्रुपवर बोलत जाऊ नका. या ग्रुप पायी एखाद्या दिवशी एखाद्याचं जीवन जाईल. जीवन खरं मोठ्या या ग्रुपवर भुकण्यापेक्षा तोंडावर भुका. आता समजा आमचं कीर्तन आहे, एखादं वाक्य तुम्हाला पटलं नाही, तुमचं काम आहे आम्हाला सांगायचं, महाराज हे वाक्य आपल्याला बदलायचंय. आम्ही नाही बदललं मग बोला. तुम्ही म्हणलं पाहिजे महाराज आपल्याला नको बरं का हे वाक्य थोडं खाली जाते, आम्ही ते वाक्य बदलू. जर पुन्हा आलं तुमच्या आमच्या तोंडात तर बोला. आज समोर बोलून जरी शाब्दिक चकमक झाली तर कामं चांगली होतात.
पण ग्रुप व बोलून दुश्मनी वाढते. आणि ग्रुप आणि ग्रुपवर कोण बोलतं माहितीये? ग्रुपवर कोण बोलतं माहितीये मला? जो समोर बोलू शकत नाही तोच ग्रुप बोलतो. एकत्र बसा. आज ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम केला, एवढा मोठा समाज गोळा केला, एवढं लाईटिंग लाईटिंग केलंय, एवढं मोठं सिस्टीम, एवढे मोठे गायक वादक, एवढे मंडळ एकत्र येऊन प्रतिष्ठाने केला ना काय. त्याच्यामुळे माणसं एकत्र आली, विचाराची देवाणघेवाण झाली आणि माणसांमधली दुश्मनी कमी होते. हे एकमेकांच्या टंगड्या ओढून आणि मारामारी करून करायचं काय? आज लग्न मोडेपर्यंत लोकांचं राजकारण केलं. मला थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, काय याच्यापेक्षा वाईट पाहिजे? थोरल्या भावाच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. त्याला विचारलं तुम्ही का गेलं नाही? तो पुरीचा बाप रडला ते पुरीचा बाप. साखरपुडा माझ्या मुलीचा होता, मी पैसे तर घालणारच होतो, पण निदान माझ्या भावानं माझ्या कार्यक्रमात बसायला लागत होतं. मुलगीच रडली हो. ती म्हणली माझं काय रे, मी तर दोन्ही घरला पाहुणे आहे, आज ना उद्या मी जाणारच. फक्त माझ्या सुट्ट्याला माझ्या पाठीवर थाप टाकावं लागत होती आशीर्वादाची. मला बरं वाटलं. आज आपण माणसं फार संपलो महाराज. तुमचं काय म्हणणं? अरे शेती बिती कुठं चालतं का महाराज? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. शेतीवर संस्कार होणार नाही, आपल्या पोरांना व्यवसाय दिला पाहिजे. आता हे 18 तारखेला 10वीची पोरं मोकळी होणार आहेत, 18/3 आणि 15/3 12वीची पोरं मोकळी होणार आहेत. हे घरी भाकरी घालायचे नाही यांना सुट्टी. त्यांना 50 रुपये कमवायचं कळू द्या, यांना जरा पंक्चर काढू द्या, यांना टायर खोलू द्या, गारगार विकू द्या, कुल्फी विकू द्या, पाव विकू द्या, बटाट विकू द्या. महाराज अजून 5 वर्षांनी शेती परवडत नाही मोठ्या माणसांना, म्हणून शेती विकावं लागेल. इतकी शेतीची परिस्थिती वाईट. 2 वर्ष झाले मजुराची बाई हांड्यातलं पाणी पिलं. 4 तिला न्यायला गाडी, तिला आणायला गाडी. हो त्याने आता असं केलं, 10-5 बायांनी मिळून गाडी घेतली, पिकअप. हा आणि त्या गाडी बांधावं लावायची वेळ भर तिथं भाडं 800 रुपये वेगळं आहे. बाया सुरू आणि शेतात काम करायला माणसंच कुठे? बाप कार्य करतात, पोरे युवक कार्य करतात आणि बायको बचत गटात अध्यक्ष. अख्या वावरात गावात आणि बाप नुसता टग्या बांधावर. काय गवत आहे? मग येळा घेणं ना नाही का कापना कवर लोकांची लग्न मोडीतो. त्याचं शिंगरू एवढंच. शेतीला नियोजन नाही. मग बाप म्हणतो ह्या कवताला उपाय काय? विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि ही महिला सक्षम झाल्या पाहिजे होती ना. कामच करायचं नाही म्हणजे कसं झालं? आणि पोरांना नाही घाबरायचं नाही. पोरांच्या बापाला सांगतो त्याला आपल्यासारखा नगाड बाप पाहिजे. काय नाही करते हे 10वी 12वी काय खपाट कवल्यावर काय करते? 8 दिवसातून एकदा रिपीट केले पाहिजे. पोरगा म्हणलं ना मी घरातून निघून नाही, हे कपडे मिशीन घालायचे घ्यायचे फक्त. तू काही इकत आणेल गोष्ट नाही. गेलो तर गेलो तो संध्याकाळी आल्याशिवाय राहत नाही. यांना पुत्र खात नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. पोरगा म्हणला मी फाशी घेईन. इकडे खुर्चीवर उभारा, फॅनला दोरी गुतो, मोबाईल बंद कर, गुतावली मला सांग, मी खुर्ची ओढून घेतो, निवांत मार. पोरगा म्हणला मी औषध पी. कोणतं घेतो? टाटा बॅटरी घेतो का, निराय कत्तर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल्ड घेतो का, M45 घेतो का, अविनाश घेतो, कोणतं घेतो? कोणतंही औषध पिऊ द्या पोराने, पोरगा 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि ज्याला औषध घेऊन जो वाचला, ज्याला दवाखान्यातून आणलंय, त्याची एकदा मुलाखत घ्या. इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा इकडून नळी घालून इकडं नळी घालून आणला ना, तो रिकामा पंप पाहिला तरी म्हणतो औषध आहे का?
माशा काय त्या जगण्याला मजा आहे मला हो म्हणून माय जगन्नाथ बाप जगन्नाथ छत्रपती येते हो आणि छत्रपती जयंतीला हीच कामं महत्वाची आहे. तुमचं काय मत आहे? आणि अजून एक काम सगळ्यांनी करायचं आहे. एक व्यक्ती एक झाड ही शिवजयंती. एका माणसाने एक झाड लावायचं. अजून 2 महिने त्याला फक्त पाणी घालावं लागेल. एकदा जून सुरू झाला की पाण्याची काही पुढच्या शिवजयंती पण झाड एवढं झालं. हे शिवाजी महाराजांचं प्रेम. नुसतं गप्पा आणून कुठं चालतं का? हे नाही माझ्या घरात कोणी ऐकत नाही. तू कोणाला बोलून देत नाही तर ऐकायचं काय का? आणि ते महिलांनी नियम एकटा उठवलाय सध्या. काही झालं का बाया माणसाचं भांडण बाबा का काही झालं का मला राहायचं नाही. घाबरून गेली लोक बायकांना मला राहायचं नाही. माझी कॅपॅसिटी संपली. आता मला मोकळं करा. तुम्ही दुसरी बायको करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही डोंबऱ्याचा खेळ काढू. काय करायचं काय? हा विचार करा. ही करायची असं नाही वागलं ते पिढी संपेल. आणि पिढी जवळजवळ म्हणून पहिलं ग्रामपंचायत म्हणजे पहिलं कार्य छत्रपतीने हेच केलं. मावळ्यांचा विश्वास संपादन केला नसता तर ते शक्य झालं नसतं. गावचा विकास केला नसता तर एवढी मोठी जयंती झालीच नसती. आज गायक वादक